गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली. पंचगंगा नदी पात्राबाहेर 3 किलोमीटर पसरले, त्यामुळे नागरी वस्तीत पाणी पसरू लागले. सध्या पाण्याची पातळी 72 फुटांवर आहे, तर हजारो कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले व त्यांची महापालिका व्यवस्थापनाकडून सगळी व्यवस्थाही करण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलाय. सर्व धरणे भरले आहेत, त्यामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठावर असणारे गावे, शहरे पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना, राधानगरी धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली. शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीची पातळी 72 फुटांवर गेली, तर नदीने 3 किलोमीटर बाहेर येऊन नागरी वस्तीमध्ये आपला पाण्याचा वेढा घातलाय. त्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने शाळा, कार्यालये, नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले. तसेच चारा छावणी तयार करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. तर नदीवेस नाका येथे पूर पाहण्यासाठी नागरिकांचा मोठा लोंढा येऊ लागलाय. तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर पूर म्हणजे जणू काही पिकनिकच पॉइंट झालाय की काय असा प्रश्न पडू लागलाय. तर शहरातील मरगुबाई मंदिर, बागवानपट्टी, अष्टविनायक कॉलनी, गावभाग, मुजावरपट्टी, राणा प्रताप चौक या आदी भागांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.